अमेरिकेनंतर आता मेक्सिकोने टॅरिफचं हत्यार बाहेर काढलं आहे। याचा मोठा फटका भारतालाही बसला आहे। मेक्सिकोने भारत, चीन आणि अनेक आशियाई देशांवर 50% पर्यंत आयात शुल्क लावण्याची मोठी घोषणा केली आहे। जागतिक पुरवठा साखळी आधीच तणावाखाली असताना आणि प्रत्येक दिवशी आपल्या उद्योगांना वाचवण्यासाठी संरक्षक उपाययोजना करत असताना हा निर्णय आला आहे। मेक्सिकोच्या सेनेटने अशा देशांवर आयात शुल्क वाढवण्यास मंजुरी दिली आहे ज्यांच्यासोबत मेक्सिकोचा कोणताही मुक्त व्यापार करार नाही। या निर्णयाच्या कक्षेत भारत, चीन, कोरिया, थायलंड, इंडोनेशिया आणि व्हिएतनाम हे देश येतात। 1 जानेवारी 2026 पासून हा निर्णय लागू होणार आहे। यामध्ये ऑटोमोबाईल, स्टील, कापड, प्लास्टिक, पात्राणे आणि अनेक क्षेत्रांवर 35% ते 50% पर्यंत शुल्क लादले जाईल। या टॅरिफमुळे भारतावर कसा परिणाम होईल, तुमचे मत कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशा शॉर्टसाठी सबस्क्राईब करा बोलमतच्या यूट्यूब चॅनलला।